रेल्वे स्टेशनच्या बाहेर रोडवर कटोरा घेऊन एक भिकारी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे ध्यान त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याच्या कटोऱ्यात असलेल्या चिल्लर पैसे हलवत होता आणि त्या सोबत गाणे गुणगुणत होता की गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा। गरीबों की सुनो। कटोरीतून निर्माण होणारा आवाज आणि त्याचे गाणे ऐकून तेथून जाणारे प्रवासी कटोरीत नाणी टाकत असत। आजही तो नेहमीप्रमाणेच आपल्या कटोरीत पडलेले नाणी हलवत गरीब की सुनो वो तुम्हारा सुनेगा हे गाणे म्हणत होता। तेवढ्यात एक व्यक्ती भिकायाजवळ आली आणि क्षणभर थांबली। त्याची नजर भिकायाच्या कटोरीवर गेली, मग त्याने खिशात हात घातला आणि 100 रुपयांच्या काही नोटा मोजल्या। त्या व्यक्तीला इतक्या नोटा मोजताना पाहून भिकायाने आपली नजर त्याच्याकडे रोखून ठेवली। कदाचित त्यालाही एक छोटी नोट मिळेल अशी आस होती। मग तो माणूस भिकायाला उद्देशून म्हणाला, मी तुला 1000 रुपये दिले तर तू मला तुझी कटोरी देऊन टाका। भिकारी अजूनही विचारातच होता। तो माणूस म्हणाला, ठीक आहे, मी तुला 2000 देतो। भिकायाने आश्चर्यचकित होऊन आपली वाटी त्या माणसाकडे वढवली आणि त्या माणसाने त्या भिकायाच्या हातात काही 100 रुपयांच्या नोटा दिल्या। त्याच्याकडून कटोरी घेतली, त्याच्या पिशवीत टाकली आणि वेगवान पावलांनी स्टेशनच्या दिशेने निघाला। इकडे त्या भिकायानेही आपले गाणे थांबवले आणि कदाचित त्या व्यक्तीचा विचार बदलेल आणि कदाचित तो त्याच्याकडे असलेले सर्व पैसे गमावून बसेल आणि या भीतीपोटी भिकायाने ठरवले की आता तो या स्थानकावर परत येणार नाही, दुसरीकडे कुठेतरी जाईल। भिकारी आनंदी होता आणि विचार करत होता की लोक रोज येऊन नाणी टाकत असतं, पण आज हा कटोरा 2000 दिला, तो माझा कटोरा घेऊन काय करणार? भिकारी विचार करत होता। दुसरीकडे 2000 कटोरा घेतलेला व्यक्ती आता ट्रेनमध्ये चढला होता। मग त्याने हळूच पिशवीची साखळी उघडली आणि खात्री केली सर्व सुरक्षित आहे। मागे टाकून तो शहर आणि स्टेशन बघत होता। त्याने पुन्हा एकदा पिशवीत हात घातला आणि वाटीचे वजन जाणवण्याचा प्रयत्न केला। ते किमान अर्धा किलो असावे। त्यांनी आयुष्यभर धातूंसोबत काम केले होते। भिकायाच्या हातातील कटोरी पाहून त्याला आश्चर्य वाटले। कटोरी तर मौल्यवान सोन्याची आणि लोक त्यात 1-2 नाणी टाकत होते। त्याच्या सोनेरी डोळ्याने धुळीने माखलेली कटोरी ओळखली होती। भिकारी किंवा नाणे टाकणाऱ्या दोघांनाही त्याची किंमत माहीत नव्हती, परंतु तो एक ज्वेलर होता, सोनार होता। भिकारी 2000 रुपये देऊन खुश झाला आणि ज्वेलर कटोरा घेऊन खुश। अवघ्या 2000 त्यांनी लाखो रुपयांची कटोरी खरेदी केली होती। त्याचप्रमाणे आपणही आपल्या मौल्यवान देहाची उपयुक्तता विसरलो आहोत आणि त्याला सामान्य काटोऱ्याप्रमाणे वागवून नाणी गोळा करण्यात व्यस्त आहोत। हे मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे तसेच क्षणभंगुर आहे। म्हणूनच अनेक जन्मानंतर ही संधी आपल्याला मिळाली आहे आणि मानवी जीवनाची ही संधी आपण गमावू नये म्हणून आपण सावध राहिले पाहिजे आणि आपल्या जीवनाची सार्थकता कशी आणि कशामुळे आहे याचा विचार करायला हवा। तर कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।